मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो बघा, बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठी आनंदाची ही बातमी आलेली आहे। मित्रांनो बघा, इथे डबल पेटी वाटप करणं सुरू होणार आहे। मित्रांनो बघा, आज 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच बघा आजपासून बघा बांधकाम कामगारांना पेटी वाटप करण्याचे कार्यक्रम इथे सुरू करण्यात येणार आहे। हे जे मागे कार्यक्रम बंद झालं होतं ते आता पूर्ण इथे वाटप करण्याचं सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो बघा, 15 ऑगस्टपासून वितरण सुरू होण्याची इथे दाट शक्यता आहे। मित्रांनो बघा, इमारती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या वस्तुसंच आणि सेफ्टी किट वितरण पुन्हा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात हे वाटप सुरू होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत वाटप करण्यात येईल, बांधकाम कामगारची किट नेमका कधी तुमच्या जिल्ह्यात वाटप करण्यात येईल आणि शक्यता नेमकी काय आहे, तारीख नेमकी काय असू शकते, हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, जिल्ह्यानुसार इथे वाटप आता होणार आहे। मित्रांनो बघा, आज 15 ऑगस्ट ही सुरुवात करण्याची मान्यता मिळालेली तारीख आहे। मित्रांनो बघा, 15 ऑगस्टपासून म्हणजे आता वितरण करायला इथे सुरुवात होणार आहे। बघा, प्रत्येक जिल्ह्यात वाटपाची नेमकी तारीख ही वेगवेगळ्या वेळी जाहीर केली जाईल। मित्रांनो बघा, हे जे तारीख आहे, वाटपाची नेमकी तारीख हे इथे जाहीर व्हायची आहे। मात्र बघा, आज 15 ऑगस्ट रोजी पासून इथे याला मान्यता प्राप्त झालेली आहे। पण म्हणजे आता इथून पुढे तुमच्या जिल्ह्यापर्यंत हे वाटप सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो बघा, इथे वस्तूंमध्ये झालेले बदल आहेत, तर हे बदल आपण इथे आज बघणार आहोत। मित्रांनो बघा, वस्तूंमध्ये नेमका काय बदल झालेला आहे हे इथे बघूया। भांडी संचाऐवजी पेट्या इथे आता तुम्हाला मिळणार आहे। यापूर्वी मिळणाऱ्या भांडी संचामध्ये बदल करण्यात आला आहे। आता भांड्यांच्या ऐवजी तुम्हाला 2 ते 3 पेट्या इथे धान्य साठवण्यासाठी उपयुक्त वस्तू आणि इतर आवश्यक साहित्य दिले जाणार आहे। मित्रांनो बघा, यापूर्वी तुम्हाला भांड्याचा संच मिळायचा, मात्र आता तुम्हाला इथे पेटी देण्यात येणार आहे। आता भांड्याच्या संच एवढी 2 ते 3 पेट्या इथे तुम्हाला मिळणार आहे। त्यास तुम्हाला धान्य साठ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। मित्रांनो, यासोबत तुम्हाला सेफ्टी किट म्हणजे सुरक्षा संच इथे मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी कामगारांना सुरक्षेसाठी इथे सेफ्टी शूज, बूट आणि इतर सुरक्षा उपकरण यांचा समावेश यात असणार आहे त्या सेफ्टी किटमध्ये। मित्रांनो बघा, आता इथे आपण पात्रतेची अटी नेमकी काय आहे हे पाहून घेऊया। बघा, नोंदणीकृत कामगार लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचे, तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणी मंडळ यांकडे अधिकृत नोंदणी असणे इथे आवश्यक आहे। मित्रांनो बघा, इथे तुम्ही बघू शकता की तुमची जी नोंदणी असणे इथे गरजेचे आहे, तेव्हा तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। नंतर बघा, सक्रिय लेबर कार्ड रिन्युअल काय आहे हे इथे आपण बघू। बघा, कामगारांकडे लेबर कार्ड असणे इथे आवश्यक आहे। लेबर कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। बघा, रिन्यू नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। तुझं लेबर कार्ड आहे हा तुमचा रिन्यू असला पाहिजे। रिन्यू असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। नवीन लाभार्थ्यां नेमकं काय करायचं, तर बघा, नवीन लाभार्थ कामगारांना यापूर्वी किट किंवा वस्तुसंच मिळालेला नाही, त्यांनी आपली नोंदणी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो बघा, ज्यांना कामगारांना यापूर्वी किट किंवा वस्तूंचा संच मिळाला नाही, त्यांनी इथे आपली नोंदणी अद्ययावत करणे आवश्यक आहे। त्यांनी आपली इथे नोंदणी इथे करून घेणे आवश्यक आहे। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमके काय लागू शकते हे इथे आपण पाहून घेऊया। बघा, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड किंवा लेबर कार्ड, बघा दोघांपैकी तुम्हाला इथे ऑरमध्ये आहे। एक तर बांधकाम कामगार नोंदणी कार्ड हवा, नाहीतर तुम्हाला लेबर कार्ड हवा। या दोघांपैकी तुम्हाला एक इथे लागणार आहे। तसेच ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड। आता बघा, इथे अपात्र व कारवाईची चेतावणी इथे देण्यात आली। म्हणजे बघा, अपात्रता नेमकी कोणाची होणार आणि कारवाई इथे होऊ शकते का, तर हे इथे बघा। बघा, मंडळाकडे नोंदणी न झालेल्या किंवा अटी पूर्ण न करणाऱ्या कामगारांसाठी अपात्र ठरतील। मित्रांनो बघा, ज्यांनी इथे ज्यांची नोंदणी झालेली नाही आणि जे बनावट किंवा खोटी कागदे सादर केली तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा इथे होऊ शकते। ते इथे अपात्र ठरतील आणि त्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते। त्यामुळे कोणीच इथे विचार करायचा नाही बनावटी कागद सादर करण्याचा। तर मित्रांनो बघा, तुमच्या जिल्ह्यापर्यंत हे नेमकं कधी येईल याची तारीख मात्र आतापर्यंत जाहीर झालेली नाही, पण लवकरच आता ही तारीख येणार आहे, कारण शासनामार्फत याला मंजुरी देण्यात आलेली आहे। लवकरच तुमच्या जिल्ह्यातसुद्धा हे भांड्याचा संच इथे वाटप करण्यात येईल। ही पेटी तुम्हाला आता इथे मिळणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्यापर्यंत नेमका हे कधी भेटेल हे आपण त्यात तुम्हाला सांगणार। तर तुमचा जिल्हा नेमका कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।